घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तवा लक्षात ठेवा पैलवानाच्या जिंदगीत बाई फक्त आई भन आणि वहिनीच असली पाहिजे आपल्या राणासारखं. राणाजी आहेत का? ओ बाई कोण तुम्ही आणि इथं काय करायलाय? मी अंजली पाठक. मी गावातल्या शाळेत शिकवते. मला राणाजींना भेटायचंय. राणाला बाहेर वा आधी. बाईला तालमीत प्रवेश नसतो माहित नाही का तुम्हासनी? अहो पण मला त्यांना भेटायचंय. आधी बाहेर वा. पाठवतो त्याला. राणा वळा समदे. वस्ताद बाई पहिल्या तालमीत आली. तालमीचा नियम मोडला. आता याची शिक्षा काय? हिची शिक्षा एकच. राणा दंडा सोडा दे. हा नाही वस्ताद नका वस्ताद. हवं तर माझा जीव घ्या बरं गंडा सोडू नका. वस्ताद त्या बाई आत आल्या यात माझी काय चूक आहे? ती तुझ्याकडे आली हीच तुझी चूक. अरे एवढी मेहनत घेतोय तुझ्यावर त्याची ही गुरुदक्षिणा. गंडा काढतो आधी. वस्ताद चूक झाली माझी. दुसरी काय बी शिक्षा द्या पर गंडा सोडू नका. काही बी सांगा. ठीक आहे. 1000 जोर जास्त महाराज. चालते जा. हाय का मला एकटीला टाकून आलीस ना तिथं? आता राणा दादा आहेत तालमीत का नाही आहेत हे कसं कळणार? आहेत ते आत. तुला कसं माहित? मी आत गेले होते. जावं का आपण बी? नका नका. त्या बाहेर उभ्या असल्या तर आणि साखळी परत मागितली तर आणखी थोडा वेळ थांबू. अंजली अजून किती वेळ वाट बघायची ग? गेले की सगळे पैलवान. मी का इथून जाणार नाही. मला त्यांच्याशी बोलायचंय. अगं पण उद्या बोल की. आणि घरभर पसरलेल्या ऊसाचं काय करू? आई वैतागली आहे तिकडे. आज त्यांना ऊस उचलायला सांगितल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. अरे 1000 सांगितलं तर 10,000 नाही. बस की आता. वस्ताद अजून थोडं बाकी आहेत. अरे पण कशा पायी? उद्या कुस्तीचा सामना आहे का फोटो काढायचा आहे तुझा? मला घराकडे जाऊ देणार आहेस का नाही? तुम्ही जा घरला. मी तालीम बंद करतो. बर बघ रे बाबा देवा याच्याकडं.
गेल्या असतील का? गेल्या बहुतेक. गेल्या बहुतेक. अहो हा सकाळी मागणार वाटतं. हे बघा ऐका. अहो अंजली, रेणू तू थांब इथेच, मी आले. अगं अगं पण अंजली, अगं मला बी घेऊन चल की. हो बाई, काय झालं? भेटलं का राणा? शेताव पण नाही आला तो. अहो नाही, राणादादा आत्ताच बाहेर आला आणि पळत गेला. अंजली बी गेली आहे त्याच्याच मागणं सायकलवरनं. अहो थांबा ना. अहो थांबा 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 थांबा. का पळताय? तुम्हाला आणखी ऊस पाहिजे असेल तर सांगा, अजून 2 गाड्या पाठवतो. नाही नको. 3 गाड्या. अहो नकोय. 4 गाड्या. अहो खरंच नकोय हो. मग तुम्हाला पाहिजे तेवढा ऊस पाठवतो उद्याच्या उद्या, पण साखी तेवढी मागू नका. हो आधीच 2 गाड्या ऊस तुम्ही आमच्या घरी पाठवलायत ना, त्याचं काय करायचं ते आम्हाला कळत नाही आणि तुम्ही अजून कुठे ऊस पाठवताय? घरात पाय ठेवायला जागा नाहीये आमच्या म्हणून माझी आई चिडलीये. तो ऊस आधी उचला बरं. हा नाही जमायचं. पण का? दिल्याला परत घ्यायची पद्धत नाही आमच्यात. एकदा दिलं की दिलं. अरे देवा. ए रेणू तूच समजावा आता यांना. अहो तुम्ही तरी समजावा. माझी आई खरंच रागावली. अहो ए राणा, अरे बाई सही बोलत्यात. एवढा ऊस त्यांच्या घरात टाकायला त्यांचं घर काय कारखाना आहे का गुराळ? मग र अरे बोंबच झाली की. आता दिलेला ऊस परत नाही घ्यायचा. आता एवढ्या ऊसाचं करायचं काय? हा एक काम कर, तो ऊस घे आणि इकून टाक. जे पैके येतील ना ते देऊन टाक यासने. नाही 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 पैसे नकोयत आम्हाला. ठरलं तर मग सांगितलं ते काम कर आणि एकदाचा विषय संपवून टाक. होय. अहो मला खरंच नकोयत पैसे. तू कशाला हसतेस? अहो मला खरंच नकोय तो पैसे. तेवढा ऊस तुम्ही उचला ना. हा उचलतो की, पर पैसे घ्यावं लागतील. राणा बोलावर बरकत नाही सुना, असं कधी झालं नाही. आलोच मी. अहो अहो मला खरंच नकोयत पैसे. बाई 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 बाई, गेलं एकदाचं उसाचं शेत. बाई हे घ्या उसाचे पैसे. अहो नकोयत मला ते. नाही नाही घ्या. अहो खरंच नको. अहो घ्या हो घ्या. हा नीट मेजून घ्या. अहो आता हिशोब पूर्ण झाला. चला येतो मी. अरे अरे पण अंजू, का घेतलेस पैसे? राणा बोलावर बरकत नाही सुना नाही, असं कधी झालं नाहीये. असं म्हणाला मला बरकत जेव्हा मी पैसे नको म्हणाले तेव्हा. चांगलीच आहे बरं काही जोडगोळी. पण या पैशाचं करायचं काय हा प्रश्न आलाच ना. अगं त्याचा विचार मी केलाय. हे पैसे आपण वापरायचे पण आपल्यासाठी नाही. कसला डबा आहे रे त्यो? अरे जुना टीव्ही आहे टीव्ही. कसला रे इंग्लिश तू? टीव्ही म्हणा, कॉम्प्युटर आहे ते कॉम्प्युटर. अरे 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 कसला अशुद्ध बोलताय रे. हा कॉम्प्युटर काय कॉम्प्युटर? कॉम्प्युटर कॉम्प्युटर म्हणायचं. काय म्हणायचं? कॉम्प्युटर. हा शाबास. काय नाव काय तुझं? पोस्टर. हा साबाजी मानमुडे. हा सर अंजली मॅडमने आणलं देऊ. अख्ख्या पंचकृषीत हे कुठे बी नाही, ते आपल्याकडे आलं या. अरे असणार. शाळेचा हेड सर कोण आहे? अरे पण माधू, मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळं येतंय कसं? म्हणजे काल ऊस आला, आज कॉम्प्युटर आला. सर कॉम्प्युटर नाही,
कम्प्युटर. बोललात? वाटलंच मला. अजून कसं बोलल्या नाहीत? ते तुमचं काय म्हटलं ना तुम्ही आता ते तिकडे शहरात, इथं कॉम्प्युटर. बरं नाही, चुकले म्हणा. बरं चुकले. हा बरं सुरू करूयात का आपण आता? हा. ओ थांबा. ते चालू करायचं ना ते तिकडं शहरात, इथं नाही. अहो सगळ्या पंचक्रोशीतला पहिला कॉम्प्युटर आहे हा. याचं जंगी स्वागत व्हायला पाहिजे, समारंभ व्हायला पाहिजे, उद्घाटन व्हायला पाहिजे, प्रमुख पाहुणे यायला पाहिजेत. तालुक्याच्या शाळेतल्या बदलीची नामी संधी आहे. माधव, मी जरा वाड्यावर जाऊन येतो. हे परत बाजूला रे, बाजूला. आजचं राशी भविष्य काय ते बघा. लय गरम आहे. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या यांच्या नशिबात काय ते बघते. मित्रांचा सहवास लाभल, रोज दुसरं काय करतात. तुझ्या आधे चंदा नीट फुंकर मार्गा. मामांच्या नशिबात काय असेल बरं. महत्वाच्या गाठी भेटी होतील. कुणाला भेटणार असतील. आता माझं भविष्य बघावं लागेल. धावपळ होईल. चहा दे ग. आय कुठं? साहेब आणि सूरज दाबी तिकडे धावत असतील ना. रानादासाठी पोरगी हुडकत. आहो तुम्ही का थांबला? पेपर वाचा की. वाचा. पर सूरजदा आणि साहेब अजून आले कसं नाहीत? लईच नाजूक काम काढले जणू. हा तव्हा आज गोदाकानी त्यांच्या हातावर दही बी टाकलं होतं. धैया ताईसा इरजण घालाय बी दह्याचाच वापर करतात नव. आता हितल्या दुधाला इरजण घालाय कोण येणार आहे कुणास ठाव. अवैनी साहेब बघा पहिल्या याच आल्या. आता याच्या नंतर कोण येईल? काय म्हणला? काय नाही, तुम्ही का आलत्या? महाजन मास्तर आल्यात. त्यांचं काय महत्वाचं काम आहे म्हण, त्यासने खाली बसवलंय. कुणाला विचारून? म्हणजे कुणाला विचारून बसवलं? उभं राहायला सांगा त्यांना. आम्ही येतो खाली. जी. आणि ऐका, पुढच्या वेळी आम्हाला जरा विचारत जा. दुसरी लई महत्वाची कामं असतात आम्हाला. आता जा. सर बसा की तिथं. नाही असं दे. काय मास्तर? नमस्कार चंदा. ताई साहेब म्हणणारच होतो. बोला काय काम काढलंय सा? काही नाही. हा ते हेच की आमच्या शाळेतलं हो, त्या नवीन आलेल्या उच्च शिक्षित बाई अक्कल शून्य. अहो 2 दिवस झाले नाही शाळेत येऊन, तोपर्यंत अक्कल चालवायला लागले. असं नाहीतर काय. हो आज तर त्यांनी कमालच केली. कॉम्प्युटर आणलाय शाळेत. अरे वा, कॉम्प्युटर आणला तिनं शाळेत? मी आणलाय कॉम्प्युटर. ते मगाशी बोललो ना, ते त्या बाईंचं ते वेगळं, आणि हे माझं महाजन सरांचं. अरे वहिनी साहेब नमस्कार. या. काय महाजन मास्तर, आज काय काम काढलं? आपल्या गावच्या शाळेत कॉम्प्युटर आणलाय.
मी महाजन सरांनी. हो, पंचक्रोशीत पहिला कॉम्प्युटर आलाय आपल्या शाळेत. मग त्यात एवढं नाचण्यासारखं काय आहे? नाही, आणि तुमच्या ते तालुक्याच्या शाळेच्या बदलीचं सोडून बोला. विनोद. फार छान विनोद करताय हा वहिनी साहेब तुम्ही. हो, हा आपला कॉम्प्युटर आहे ना, याचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते व्हायला पाहिजे वहिनी साहेब. असं चंदा, जरा डायरीत येळ का बघ बरं. नाही ताईसाहेब, बिलकुल येळ नाही. ओ मास्तर, आमच्या ताईसाहेबांनी येळ नाही. हो, नाही नाही, असं करू नका वहिनी साहेब. अहो, थोडा तरी वेळ द्या हो. एक 2 तास. 2 तास? मग हा 1 तास. 1 तास? अर्धा तास, 15 मिनिटं, 5 मिनिटं. मग 1 मिनिट तरी द्या हो. 1 मिनिट. 1 मिनिट चालेल तुम्हाला? हो, चालेल ना. अहो, आपलं 1 मिनिट म्हणजे आमच्यासाठी 1 तास असल्यासारखं आहे. ठीक आहे, तुम्ही वा पुढं, आम्ही आलो. येऊ वहिनी साहेब? या या. टाइमपास. ए पोरानो, आता स्वागत गीत सगळ्यांनी गायचंय. लक्षात आलं? वहिनी साहेब येत आहेत, व्यवस्थित गा. या 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 या. नमस्कार वहिनी साहेब, नमस्कार. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम. एक गाणं म्हणा, गाणं म्हणा. निघूया. 1च मिनिट आहे आपल्याकडं. हो हो, लक्षात आहे ना. चला. त्या दिवशी आम्हाला माफी मागायला लावली ती तूच का ग? चला वहिनी साहेब. आम्ही त्या दिवशी काय सांगितलं लक्षात आहे ना ग? या या या. आता तुमच्या स्वागतासाठी जे स्वागत गीत मुलांनी म्हटलं ना, ते मीच लिहिलंय. त्याची चालही मीच लावली आणि मुलांकडून म्हणून सुद्धा मीच घेतलंय. पुढं मी काय म्हणतो याला महत्व नाही. महत्वाचं हे आहे की या कॉम्प्युटरच्या उद्घाटनासाठी वहिनी साहेबांनी आपला बहुमूल्य वेळ दिला. त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणि यानंतर मी आता 2 शब्द बोलणार आहे. संपवा. जय हिंद. आता मी वहिनी साहेबांना विनंती करतो की त्यांनी कॉम्प्युटरचं उद्घाटन करावं. छान आहे. महाजन मास्तर, हा वहिनी साहेब. कुठून आणला कॉम्प्युटर आणि पैसे कुठून आले कॉम्प्युटरसाठी? ते म्हणजे नाही मी चंदा, शेजारच्या गावात कॉम्प्युटरची चोरी बिरी झाली का ग? हो हो, नाही 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 नाही, म्हणजे मला यातलं काय 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 काहीच माहित नाही. बघा, या बाईने आणला तो कॉम्प्युटर. हो, त्याने कुठून आणला, कुठून पैसे आणले, कसं आणला, मला काहीच माहिती नाही. हो हो, ठिकली बघा बाई. वहिनी साहेब काय विचारतात त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. या इकडे.
माफीवाल्या बाई काय काय कुठून आणलात कम्प्युटर? बाबांनी आणलाय शहरातून विकत. हां मग ही तर काय दानधर्म? नाही नाही, साहेबांनी ओवाळणीत जी साखळी दिली होती ती मी राणाजींना परत केली. म्हणून त्यांनी आमच्या घरी 2 गाड्या ऊस पाठवला होता. तोच विकून त्यातून जे पैसे आले त्याचा मी कम्प्युटर घेतला मुलांसाठी. चंदा, अगं स्टोरी ऐकली का तू? वय ऐकलं ताईसाहेब, साखळी चांगलीच आहे. ओवाळणीपासून कॅम्प्युटर पर्यंतची तोडायची का मग ही साखळी?